मला खरंच वाटणं झालंय हे काम सुरू होत्याला बघून. हा अहो जय किसान पॅनल आणि अंजली वहिनींच्या राज्यात अशीच कामं धडाडीने होणार बघा. अहो सगळी कामं खरी होणार बघा. ते माझ्या बी ध्यानात आहे. गेली 4 वर्ष नुसताच अर्जारा मारत होतो पंचायत मध्ये. अरे जबऱ्या डोक्याच्या आणि तेवढ्याच चांगल्या विचार करणाऱ्या अंजली वहिनींसारख्या सरपंच भेटतात आपल्याला. अरे पाण्याच्या टाकीचा फंड इकडे वळवून अंजली वहिनी काम करायला लागल्यात. आम्ही लोकांचं भलं करणार आहे हे नुसतं बोलून नाही तर करून दाखवतो. हा अहो हो भाऊजी, आपण आधी ते काम सुरू करायला आलोय ना, मग प्रचार कशाला? नाही प्रचार कुठं, मी आपलं ते सांगत होतो. चला चला पूजा करून घ्या. हो. या. हे काय आहे? मी नारळ फोडालाय का लोकशाही? अजिबात नारळ फोडायचं नाही हो. शेवटी बापून करायचं तेच केलं. या दळींदारला घेऊन आलं. काय ते नाही ऐकू नाही आलं रे. अरे तोंडात काय बोलायला? हिंमत असेल तर समोर बोल की. तुला घाबरतो का काय आम्ही? बोला, तुमचा काय प्रॉब्लेम आहे? काय म्हणजे आता एवढं लाखाचं कंत्राट करायला आहे, काय ऑर्डर नाही, टेंडर नाही, असं डायरेक्ट कसं काय काम चालू केले तुम्ही? मग ही लोकशाही आहे काय हुकुमशाही? हे काम सुरू होऊ देणार नाही मी. का? अहो या सगळ्या कामात गैरव्यवहार झालाय. कोण म्हणलं रे? कोण म्हणलं सांग की. मी म्हणालोय. नाही मला सांगा, टेंडर काढला होता काय? काढला होता का टेंडर? काढलं नाही आणि काढणारही नाही. सगळ्यांची मंजुरी मिळाली. काय मंडळी? वय सगळ्यांची मंजूर मिळाल्या. पप्प्या, अरे मर्दा एवढी वर्ष मागे लागलोय, ते काम आज व्हायला लागले बघ. उगाच खोडा घालू नकोस रे बाबा. हा रमेशराव कसा आहे तेव्हा मला तुमचं नुकसान व्हावं असं अजिबात वाटत नाही, पण तुमच्या एकट्याच्या फायद्यासाठी आमच्या समजा गावाचं नुकसान होऊ देणार नाही बघा. मी या भ्रष्टाचाराविरुद्ध मी संघर्ष करणार म्हणजे करणार. आत्ता जेलातून सुटून आलायस. गप शांत राहायचं नसेल तर जेलात जाऊन संघर्ष कर. घालू का सांग नुसता. कोण समजतोस तुम्हाला? कोण समजतोस? आणि जेलच्या धमक्या कोणाला देतोस रे? बस, तुमचा काय प्रॉब्लेम आहे? हा निर्णय आम्ही सर्वानुमते घेतलाय. तरीही तुम्हाला त्यात काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही खुशाल जाऊन तक्रार करा, पण इथे आडवे येऊ नका. आणि जर का तुम्ही तसं केलं तर मी स्वतःहूनच पोलिसांना फोन करेन. वय वहिनी कराच तुम्ही फोन. याला परत खडी फोडायला पाठवल्याशिवाय अक्कल येणार नाही. पप्प्या, आता उगाच का वाढवा लागलायची? मी पप्प्या जा गपचिप, नाही अख्खं गाव तुझ्या विरोधात उभं करीन. अख्खं गाव कशाला पाहिजे? पप्प्या इथं जातोस का? काढू कोतळा बाहेर तुझा. तर इथनं सटकूया. डोसकी खवळ त्यांची. नाही बापू, यो भ्रष्टाचार मी चव्हाट्यावर आणल्याशिवाय गप बसणार नाही. जातोस का आता डोसकू फोडून घ्यायची हौस आल्या तुला? ठीक आहे, आता जातोय मी. आता पुढचा डाव बघ माझा. डाव बघा तुम्ही, नुसता डाव बघा माझा. चला बापू. मला सांगायला यो. या पप्प्याने पहिल्या कामालाच नाट लावला. काम अडका मी करता. नाही हो, नाही अडकणार. आपण प्रामाणिकपणे काम करत राहायचं. या अशा लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. राहणार पाहिजे होतं, म्हणजे पप्प्याची बोलायची हिंमत झाली नसती.
पण आज राणादा नेमकं बिजी. ते नाही वहिनी, राणादा कसलं काम करायला? राणा, अरे हे काय करायलायस? अरे बायकांची काम आहेत ती, आम्ही करतो, तू जा बघू. अगं तुला काय कमी काम असतात होय? अरे राणादा, मी करते की. मला दिवसभर मरणाची काम असतात, आज सुद्धा मी करतो. अहो तुम्ही कशाला करायलायसा? आम्हासनी कसं ते वाटते बघा हे. जास्ती मदतीला थांब म्हणून सांगितलं तर निघून गेल्या. ए बाबा, आता ह्या कारणावरनं तू अंजलीवर रुसू नगस. नाही रुसत नाही मी, लई वेळा बोललो थांबा म्हणून, पण निघून गेल्या. आता वहिनींची काळजी घ्यायला नको का? राणा, अरे तुला कवा कळायचं? वहिनी साहेब एकदम ठणठणीत आहे, तू नका काळजी करूस त्यांची. अगं त्यासनी घाबरल्यागत होते, दम लागल्यासारखं होते. राणादा, पोटूच्या बाईचं असं वर खाली होत असते. आम्ही बायका बघून घेऊ काय ते. तुम्ही जावा बघू तुमच्या कामाला. नाही, ते बारकेपणी करता आलं नाही, पण आता सेवा करायला मिळते तर आईची सेवा करतो की. आईची? वय वहिनींच्या पोटी आई जन्म घेणार आहे. समजे दृष्टांत तसेच मिळाले. राणा, अरे आपल्याला काय माहित? खरंच सांगतोय गोदक्का, ज्या गोष्टी मलाच माहिती होत्या त्या वहिनींनी मला सांगितल्या. माहितीये ना, बारकेपणी आई मला अशी गुळामध्ये मिक्स करून औषध द्यायची. वहिनींनी मला तसंच सांगितलं. वहिनी म्हणल्या कधी नव्हे ते मला असं गुळामध्ये औषध मिक्स करून खाऊ वाटते बघ. आणि ते आईच्या लाल साडीची गोधडी, गोदक्का मला फुल गॅरंटी आहे बघ, आयच येणार आहे. अरे उद्या मालकीनबाईची पुण्यतिथी आहे, ठावा आहे ना? वय दर टायमासारखी साजरी करायची. पुढच्या वर्षापत्र आई घरात येणार. काय म्हणते तब्येत तुझी? तुला काय फरक पडतो? तू अन जाऊ बाई बाहेरच्या कामामध्येच इंटरेस्ट घ्या. इथं आमच्या घरात काय होतंय, कुणाला काय पडलंय काय? तसं नाही ग, आता सरपंच पद आपल्या घरात आले, म्हटलं गावासाठी जरा टाइम काढलाच पाहिजे की. कशी आहे तब्येत तुझी? ठीक आहे, पण सकाळी जरा कस तरी होत होतं. काय? असं असं घाबरल्यागत होत होतं, असं एकदम दडपण आल्यागत वाटायला होतं. हे बघ, तुला विचार करू नकोस, तुला मन दुसरीकडे वळवायचं ग. कुठं दुसरीकडे वळवायचं? जाऊ दे तिकडं. बरं तू सांग, तुझं काम झालं? नाही ना का? सरकारी काम आणि 12 महिने थांब, फंड मंजूर व्हायला लई टाइम लागणार आहे अजून. फंड मंजूर झाला नाही, जाऊबाई एवढं घाईघाईत का निघून गेल्या बरं? फंड मंजूर झाला नसला तरी काम सुरू करायचं आहे. कसं आहे, पाण्याच्या टाकीचा फंड ह्या कामासाठी वापरायचा, ह्या कामाचा फंड आला की परत पाण्याच्या टाकीकडे जमा करायचा. पण हे तर चुकीचं आहे. ज्या त्या कामाचा फंड तिथंच वापरला गेला पाहिजे. अगं वय की, म्हणून तो फंड लवकर मंजूर व्हावा यासाठी काय करालोय आम्ही. आता काय करायचं, पाण्याच्या टाकीचा फंड आता वापरायचा आणि रमेश दादांच्या कामाचा फंड आला की परत पाण्या टाकीकडे जमा करायचा. रमेश दादांचं लय नुकसान व्हालंय म्हणून परस्पर वापरालोय आम्ही. आता एकदा का फंड जमा झाला की कुणाला काही कळणार बी नाही. काय झालं? अगं काय झालं? सुरेश, परत सकाळसारखंच व्हायला लागलं. लिंबू पाणी आणतोस काय? ते लिंबू पाणी प्यायल्याने बरं वाटलं. आणतो लगेच आणतो, तू थांब असत. स्वतःला मोठेपणा मिळावा म्हणून हे मास्तरीन जरा जादाच करायला.
नाही हिचं सरपंच पद काढून घेतलं का नाही तर नाव बदला आमचं. बोला. काय कुठे आहे माननीय परेश पाटील? आहे की तुझ्या जावचं कारनामा आठवालंय. कारनामा? कसलं कारनामा? अगं टेंडर नाही, निविदा नाही, डायरेक्ट कामाला सुरुवात केली. म्हटलं पैसे खाल्ले म्हणून बॉम्बाबॉम्ब करू की जरा. पप्या तू काय कामाचा नाहीस बघ खरं. म्हणजे आता कामाची न्यूज सांगालोय, नीट ऐक जरा. त्या मास्तरनीनं पाण्याच्या टाकीचा फंड दुसरीकडे कुठतर म्हणजे त्या रमेशच्या कामासाठी वापरायला म्हण. माहितीये हे तुला? काय सांगायलास? वय आता जरा मोठीच्या मोठी बोंबाबोंब कर. मास्तरनीचं सरपंच पद गेलंच पाहिजे. तायडे लय खतऱ्या खबर दिलीस बघ. खतऱ्या खबर, फंडाची अफरातफर. पैसे खाल्ले आणि स्वतःच्याच माणसांना कामं दिली. आता कशी डबल बोंबाबोंब करतो ती बघ. कर कर कर. तिला सरपंच पदावरनं खाली खेचायचंय हे ध्यानात ठेव. अगं खेचलंय म्हणून समज ग. पण ते नाही तायडे, हे घर बसल्या अशा कशा काय गोष्टी कळतात तुला आणि मला कळत नाही. समजा सोमडीत कोंबडी कारभार आहे रे ह्यो. तुला काय वाटलं आम्ही घरात इथं बिछाण्यात पडून जरी असलो का नाही तरी हितनं घरात बसून अख्खं गाव आणि पंचायत हलवू शकतो. आता या अंजलीचा राजीनामा आम्ही घेणार म्हणजे घेणारच. तुम्हाला काय वाढू, भाकरी का चपाती? राणादाला भाकर वाच. राणादा चपाती खात नाही माहित आहे ना तुला. तू खा चपाती धर. अरे कामाच्या नादात विसरतो कवा कवा माणूस. अंजली पहिल्या योजनेचं उद्घाटन झालं ना? हो, पहिलं लोकोपयोगी काम. बाबा आम्हाला वाटलं एका माणसाचं काम करावलं तर बाकीची माणसं विरोध करतील. कुठलं काय हो, वहिनींसमोर कोणीच काय बोलायला नाही. अरे असंच असते माणसांचं. एखाद्याचा चांगलपणा पटला की लोक डोळे झाकून विश्वास ठेवतात. हो, पण अंधा विश्वासही काही कामाचा नसतो आबा. मी माझं कर्तव्य पार पाडेनच, पण लोकांनी मला प्रश्न विचारावेत असं वाटतं मला. अगं तू चुकली की लोक प्रश्न विचारणारच. बघ लोक जेवढी मूव आहेत ना तेवढी स्ट्रॉंग असतात. राणा, अंजलीवर आता मोठी जबाबदारी आहे. नवरा म्हणून खंबीरपणे तिच्या पाठीशी उभं राहायचं. प्रत्येक कामात तिला मदत करायची. कसली मदत आबा? रानाचा दिवसभर फिरकायला बी नाही तिकडं. कर असं का? वहिनींची तब्येत बरोबर नव्हती. मग असं घरातल्या माणसांनी सोडून जाणं बरोबर नाही ना. घरातल्या माणसांची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे. रानाचं असंच आहे. घरातलं कोणी आजारी असलं की हा सारखा त्याच्या माग. लहानपणी जी आई आजारी होती हा सारखा तिच्या माग असायचा. उद्या मालकीनबाईची पुण्यतिथी आहे, हे ध्यानात आहे ना? वय वय असं कसं इसरण? आम्ही काय म्हणतो, उद्या सासूबाईंची पुण्यतिथी आहे, तर त्या निमित्तानं आपण जरा घरामध्ये भजनाचा कार्यक्रम ठेवायचा काय? आम्हासनी लई भजन ऐकू वाटायलंय बघा. काय सांगताय? वय खरं आधीपासून का नाही असं भजन ऐकायचं काय वाटायचं नाही आम्हासनी, पण आता भजन लई ऐकू वाटायले. समजा सवयीच बदलल्यात बघा खरं आमच्या. ठेवायचं काय भजनाचा कार्यक्रम? रानाच्या आईला बी लय वेड होतं भजनाचं. ताई सब आजकाल लई बदलल्यात बाबा. ठेवायचा का कार्यक्रम? ठेवायचा भजनाचा?
अहो ठेवूया की, ठेवायलाच पाहिजे. वहिनी तुम्ही काय बी काळजी करू नका, लई भारी तयारी करतो मी. बस ठरलं तर मग उद्या समद्यांनी आपापली कामं बाजूला ठेवायची आणि उद्या सासूबाईंची पुण्यतिथी भजनाचा कार्यक्रम ठेवून साजरी करायची. हा काय जाऊबाई, तुमची बाहेरची समधी कामं बाजूला ठेवा, काय घरी राहायचं उद्या? नाही, मला पंचायतीत जावंच लागेल. बरीच कामं पेंडिंग आहेत. अहो असं काय जाऊबाई, आता सासूबाईंपेक्षा तुमची बाहेरची कामं ज्यादा महत्वाची झाली वय. ते काही नाही राणा भाऊजी, जाऊबाईसनी उद्या घरी थांबवण्याची जिम्मेदारी तुमची आहे बघा. नाही नाही, दिवसभर घरात थांबायची काय गरज नाही. अंजली, सकाळी पूजा झाली की तू तुझ्या कामाला जा. कर्तव्य महत्वाचं. असं कसं? ते काय नाही, काम महत्वाचं, बाकीचं सगळं नंतर. सासूबाईंसाठी जाऊबाई एक दिवस घरी थांबला तर उद्या मास्तरनीच्या कर्तव्याचा बँड कसा वाजतोय ते बघाच तुम्ही. लई मज्जा येणार आहे. मुहूर्त बी चांगला खत्र्या गावलाय. सासूबाईंची पुण्यतिथी. वा वा वा. उद्या अंजली बाईसनी घरी थांबवलंच पाहिजे. थांबवायचं. चला चला लवकर. पुण्यतिथी म्हणजे काय ग? पुण्यतिथी म्हणजे आपण आपल्या आवडत्या माणसाची आठवण काढायची. म्हणजे उद्या राणाजींच्या आईची आठवण काढण्याचा दिवस आहे. पण उद्याच का? कारण उद्याच्या दिवशी त्या आपल्याला सोडून गेल्या होत्या. म्हणजे ती मेलं? लाडू, असं नाही बोलायचं. सोडून गेल्या असं म्हणायचं. माझी आई मला कधी सोडून गेली माहीतच नाही. मग मी केव्हा करू तिची पुण्यतिथी? असं काही नसतं. तुला जेव्हा वाटेल ना त्यावेळेला तू हात जोडायचे, डोळे मिटायचे आणि त्यांची आठवण काढायची. झालं. आता करू? कर. हो, उद्या तुम्ही घरी थांबताय, बाहेर कुठे बी जायचं नाही. हो, सगळ्या लोकांची कामं आहेत, मला जावं लागेल. आणि आईच्या पुण्यतिथीचं काय? ती कवा करायची? ती कधी बी करता येते. मी आत्ताच केली बघ. तो त्याच्या आईबद्दल बोलतोय. हे मला काय माहित नाही, पण तुम्ही घरी थांबताय उद्या. अहो, आबांनी काय सांगितलं कळलं नाही का? काम महत्वाचं. एका दिवसानं काय फरक पडणार आहे हो? हे बघा, मला काय सांगू नका. तुम्ही उद्या थांबायचं, तुम्ही उद्या कुठे बी जायचं नाही. हो, पण मी काय करू घरात थांबून? मी सकाळी नमस्कार करून जाते कामाला. हो, असं कसं म्हणताय तुम्ही? अहो, पुण्यतिथी आहे म्हणून घरात भजन ठेवले. 4 माणसं घरात येणार तर घरातला कार्यक्रम सोडून बाहेर जायचं कसं म्हणताय तुम्ही? घरातल्या कर्तव्याचं काय का नाही? अच्छा, म्हणजे तुम्ही मला कर्तव्यावरून टोमणे मारताय? नाही, तुम्हाला कसलं मारू मी? म्हणजे माझी इच्छा होती की तुम्ही घरात थांबावं म्हणून. आता तुम्हालाच काय वाटत नसेल तर मी तरी काय बोलणार? ठीक आहे, जावा तुम्ही. मी करतो समधी तयारी. मी तर दिवसभर थांबणार आहे. माझी आई आहे ना बघ. मलाच करायला पाहिजे. बारकेपणी काय सेवा करता आली नाही, आता तरी करतो.